प्रिय बंधूगिनो, उपवास काळातील आज पहिला रविवार. आजच्या दिवशी जेव्हा मात्र आपल्या समोर येशू महाशय कसं सुंदर होतो याचं चित्र उभं करते. आपल्या सगळ्यामध्ये दोन शक्ती आहेत, ईश्वराची शक्ती आणि सैतानाची शक्ती. ह्या दोन्ही शक्ती एकाच वेळेला कार्यरत असतात. ह्या दोन्ही शक्ती कुठे आहेत याच्याविषयी एक माणूस एका मठावाशाकडे जातो. हा श्रीमंत माणूस असतो आणि तो मठावाशाला सांगतो, चांगलं आणि वाईट म्हणजे काय, ते कुठं आहे त्याच्याविषयी मला तुम्ही माहिती द्या. आणि मग तो मठावाशी त्याला सांगतो की तुझ्यासारख्या मूर्खाला हे समजून देण्यासाठी माझ्याजवळ वेळ नाही. तो रागावतो, चवताळतो आणि त्याला सांगतो, तुझं मी मुंडकं उडवू शकतो. हा मठावाशी त्याला सांगतो, हे वाईट, हे कुठून आलं, ते तुझ्यामध्ये होतं, ते तू बाहेर काढलंस. आता शांत हो, खाली बस, पाणी घे. तो खाली बसतो, शांत होतो, पाणी घेतो आणि मठावाशाला सांगतो की मी तुमचा ऋणी आहे, आभार मानतो, तुम्ही मला समजून दिलं, आता पुढचं समजून द्या. आणि मठावाशी त्याला सांगतो, हे चांगलं हे चांगलं आहे. तुम्ही जेव्हा तुम्ही प्रतिक्रिया व्यक्त केली तर तुमच्यामध्ये जो गर्व आहे, जो राग आहे, जो द्वेष आहे, जी सूडभावना आहे, त्यांचा जाळ तिथे होता. ते सगळ्यांचा आगडोम तुमच्या अंतकरणामध्ये उसळलेला होता, तो बाहेर काढला तुम्ही. प्रियबंधूंनो, चांगलं आणि वाईट कुठं असतं तर माणसामध्ये. ह्या दोन्ही शक्ती माणसामध्ये कार्यरत असतात. एक चांगली शक्ती ईश्वराची शक्ती, दुसरी वाईट शक्ती सैतानाची शक्ती. ईश्वर सामर्थ्यशाली आहे, सैतानही सामर्थ्यशाली आहे. ईश्वर समर्थ आहे, सैतानही समर्थ आहे. ईश्वर सबल आहे, सैतान दुर्बल नाही. सैतान सुद्धा सामर्थ्यशाली आहे आणि दोघंही आपल्यावरती प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत असतात. दुर्दैवानं माणूस सैतानी हक्केला सहज होकार देतो, मग बळी पडतो आणि मग उद्ध्वस्त होतो. काही उदाहरणं आपल्या चिंतनासाठी. एका तरुणाला शिपवर जायचं होतं, त्यासाठी तो हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करतो, 1 वर्षाचा अनुभव घेतो आणि त्याला विजा मिळतो आणि तो शिपवर जातो. सगळं काही ठाकठीक चाललेलं होतं. 2-3 वेळा तो जाऊन आला. एवढाच एक लुबाडा आला मित्र, त्याला सांगतो, केवढा पगार आहे, एवढाच पगार आहे, तुला जास्त पगार देतो, तुझं माझ्यावर तर. तू कुठं, तू जम्प कर, तिकडे अमेरिकन विजा आहे ना, जम्प कर, तुला मी लँडवरती तुला मी जॉब देतो हॉटेलमध्ये. हा त्या मोहाला बळी पडतो आणि त्याचं ऐकतो आणि आपली लाखो रुपयाची नोकरी सोडतो आणि तिथं जातो आणि जम्प केल्यामुळं तो सापडतो आणि त्याला तुरुंगामध्ये टाकलं जातं. नोकरी पण गेली, विजा पण गेला, घरामध्ये उद्ध्वस्तता आली. तसं अशाच प्रकारचा दुसरा एक तरुणाला सांगितलं होतं की तू चांगला कोर्स कर, चांगला अनुभव घे आणि मग तुला कुठे जायचं असेल परदेशी तू जाऊ शकतो. एक त्याचा मित्र येतो, त्याला सांगतो, कागदपत्र मी तयार करून देतो, तुला एवढे पैसे दे, बस मी सगळी कागदपत्र तुला तयार करून देतो, ती 2-3 वर्षाच्या अनुभवाची काय गरज नाही, मी ते कागदपत्र तयार करून देतो. त्याला सांगितलं होतं, ईश्वराचा आवाज त्याला सांगत होता की नाही, तसं काय वाईट करू नको. पण तो कागदपत्र तयार करतो आणि जातो. असे 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 35,000 लोक अशी खोटी कागदपत्र करून गेलेले अमेरिकेत सापडले. आणि ट्रम्पने काय केलं, सगळ्यांना बेडा लावून त्यांना हाकलून दिलं. प्रिय, ह्या दोघांच्या वाट्यालाही उद्ध्वस्तता का आली? वाईटाला बळी पडल्यामुळं, सैतानी मोहाला बळी पडल्यामुळं, सैतानाच्या आहारी गेल्यामुळं. इतका सैतान हा सामर्थ्यशाली आहे की तो आपल्याला उद्ध्वस्त करू शकतो. अमेरिका आणि कॅनडा यांच्यामध्ये नायगरा नावाचा धबधबा आहे. तिथे लिहिलेलं आहे की इथून उड्या मारण्याचा प्रयत्न केलेला एकही माणूस वाचलेला नाही. ते धाडस तुम्ही करू नका. तर एक तरुण जातो ना, मी पोहू शकतो, मला माहिती आहे कसं उतरायचं ते, मी उतरतो या पाण्यातून. जातो, आदळतो, आपटतो, आदळून आपटून शरीराच्या चिंध्या होतात. हे एक सैतानाचं कार्य. हा सैतान कुणाला मोहात टाकण्याचा प्रयत्न करतो? फक्त माणसालाच नाही, ईश्वराला सुद्धा तो मोहात टाकण्याचा प्रयत्न करतो. म्हणून तो प्रभूकडे जातो. आणि मोहात कधी टाकतो? जेव्हा आपण मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या दुर्बल असतो तेव्हा. येशू ख्रिस्ताने 40 दिवस आणि 40 रात्र उपवास केला होता
शारीरिकदृष्ट्या तो अशक्त होता, तो दुर्बल होता. अशा वेळेस सैतान येतो, अरे तुला भूक लागली का? भूक लागली, मग तुझ्याकडे उपाय आहे. तू देवपुत्र आहेस, तू सामर्थ्य दाखव. तू ह्या धोंडा आहे ना, या धोंड्याला तू आज्ञा कर की भाकर हो, आणि त्याच्यातून भाकर तू निर्माण करू शकतो. ती भाकरी खा आणि सगळ्यांना दाखव तू कशाप्रकारे चमत्कार करतो ते. येशू ख्रिस्ताने चमत्कार केला नाही. येशू ख्रिस्ताला भूक लागली होती. येशू ख्रिस्ताला ठाऊक होतं की तू त्या भाकरीतून, धोंड्यातून भाकरी निर्माण करू शकत होता. तरी पण त्याने ते केलं नाही. का? तसं करणं म्हणजे सैतानाच्या आहारी जाणं. आणि येशू ख्रिस्ताचा प्रत्येक चमत्कार हा कशामुळे चमत्कार करतो? तो कुणासाठी? स्वतःसाठी नाही, तर इतरांसाठी. त्याला इतरांची दया येते, इतरांचा कळवळा येतो, आणि आपल्या कारुण्याचा आविष्कार म्हणून तो अंधारांना डोळे बनवतो, मुक्यांना वाचा देतो, बहिरांना कान देतो, मृतांना संजीवन देतो, कारुण्याचा आविष्कार म्हणून तो सैतानाला सांगतो की माणूस केवळ भाकरीवर जगत नाही, हे तो त्याला खडसावून सांगतो. तर सैतानाला कळतं की येशू ख्रिस्ताचा देव बापावरील विश्वास अतूट आहे, दृढ आहे, म्हणून तो पुन्हा ते सूत्र घेऊन तो देवाच्या सामर्थ्याला तो आव्हान देण्याचा प्रयत्न करतो. आणि येशूला उंच देवळाच्या मनोऱ्यावरती घेऊन जातो आणि सांगतो इथून खाली उडी टाक, आणि तुझा बाप देवबाप दूध पाठवील आणि तुला वरती झेलून घेईल. तुझा पाय दगडावरती आपटणार नाही. येशूला ठाऊक होतं की तू उडी मारत शकत होता आणि दूध त्याला झेलून घेतील, पण त्याने उडी मारली नाही. त्याने त्याला खडसावून पुन्हा एकदा देवशब्दात काय सुनावलं की देवाची परीक्षा पाहून खुश. सैतान तरी थांबत नाही. तिसऱ्या त्याला उंच डोंगरावरती घेऊन जातो. उंच डोंगरावर घेऊन जातो, जेरुसलेम नगरी दाखवतो, तिचं सगळं सौंदर्य दाखवतो, विलोभनीय दृश्य दाखवतो, आणि ते विलोभनीय दृश्य दाखवून त्याला सांगतो हे सगळं काही माझं आहे. सैतान खोटं बोलतो, ते त्याचं नव्हतं, आणि त्याला सांगतो फक्त तू मला नमन कर आणि सगळं तुला मिळेल. आणि येशू त्याला सांगतो की एकच देवाला नमन कर. प्रियबंधूंनो, येशूला सैतानाने 3 प्रकारच्या मोहांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला, पण येशू त्याच्याशी झुंजला. येशूने त्याच्याशी झुंजून त्या सैतानावरती मात मिळवली, विजय मिळवला. तो विजयी झाला. का? कारण येशू ख्रिस्त जेव्हा वाळवंटामध्ये गेला आणि त्याने उपवास केला, त्याच्या अगोदर तो यार्दन नदीत गेला होता. योहानाकडून त्याने बाप्तिस्मा स्वीकारला होता, आणि बाप्तिस्माच्या वेळेला पवित्र आत्मा त्याच्यावरती अवतरला होता. या पवित्र आत्म्यानेच त्याला अरण्यात नेलं होतं. म्हणून हा पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आणि देवाच्या शब्दाचं सामर्थ्य याने तो त्या सैतानाला पराभूत करतो. प्रियबंधूंनो, आपणही अशा प्रकारच्या सगळ्या प्रकारच्या मोहांना आपण बळी जातो. आपल्या सगळ्यांना मोठं व्हायचं असतं, आपल्या सगळ्यांना श्रीमंत व्हायचं असतं, आपल्या सगळ्यांना यशस्वी व्हायचं असतं. कधी वेळा आपण सरळ मार्गाऐवजी ऐन मार्गाचा आपण अवलंब करण्याचा प्रयत्न करतो, आणि मग आपल्या वाटेला उद्ध्वस्तता येते. त्याची उदाहरणं मी तुम्हाला सांगितली. हा उपवास का दिलेला आहे? कशासाठी? की यावरती मनन चिंतन करून हळूहळू सैतानावरती विजय मिळून सैतानाचं राज्य उद्ध्वस्त करण्यासाठी आणि येशू ख्रिस्ताप्रमाणे विजय होण्यासाठी उपवास का दिलेला आहे. आपण सगळेजण सैतानाशी झगडत त्याच्यात विजय मिळवा. मग आपल्या सगळ्यांना मनापासून सदिच्छा. गॉड ब्लेस यू वन अँड ऑल.